गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. सगळ्यांना माहिती आहे आज मराठीचा लेक्चर आहे. सगळ्यांनी मराठीचं टेक्स्टबुक ओपन करा. ओके, मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. हा सांगा, स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? सगळ्यांना स्क्रीन दिसते? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. तर लास्ट टाइम आपण जो लेसन घेतला होता आठवडी बाजार, सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले त्याचे? क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी कंप्लीट केले का? चॅटबॉक्स मध्ये सांगा. ओके, व्हेरी गुड. तर आज आपण न्यू लेसन घेणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 19. ओके, आज आपण न्यू लेसन घेणार आहोत शब्दभाग. ओके, शब्दभाग 2. एकदा आपण घेतलेला आहे शब्दभाग 1. आठवतं सगळ्यांना? शब्दभाग 1 आपण हा लेसन घेतलेला आहे आधी. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? काही शब्द तयार करायला सांगितले होते आपल्याला. आठवतं सगळ्यांना? अक्षरं दिली होती, त्याच्यावरून आपल्याला शब्द बनवायला सांगितली होती. आपण आधी केलेलं आहे. इथे सुद्धा आज तेच करायचं. ओके, चला आपण स्टार्ट करूया. शब्दभाग 2. ओके, लेसन नंबर 19, शब्दभाग 2. तर चला, मला हे जे इथे लिहिलेले आहेत शब्द, ते कोण वाचून दाखवणार? शब्द ऐका, वाचा, दाखवा. सगळ्यांना एक एक लाईन वाचायची, एक एक वर्टिकल उभी लाईन, एक एक, आणि शब्दाची एक एक उभी लाईन. कोण कोण वाचणार? चला, फर्स्ट कोणाचं नाव आलंय? तन्वी. तन्वी, माईक ऑन कर. फर्स्ट लाईन वाच. लावा. हम्म. नाक. हम्म. गाल. साप. आहा. हसा आहे. हसा. आसा. हसा. ओके, माईक ऑफ करा. व्हेरी गुड. बघा काय पहिली लाईन दिलेली आहे? लावा, नाक, गाल, साप, हसा. ओके, नेक्स्ट वाली लाईन कोण रीड करणार? बघूया आपण नेक्स्ट नाव कोणाचं आहे. स्नेहा. स्नेहा, चलो नेक्स्ट वाली लाइन रीड कीजिए. मार. हम्म. ढाल. ढाल, वेरी गुड. और लड़ाई. लड़ाई, वेरी गुड. इसके बाद क्या है? लड़ाई के बाद आन. आन, और उसके बाद क्या है वो? छान. क्या है? छान. छान. ओके, माइक ऑफ कीजिए. वेरी गुड. देखिए, आपने इथे रीड केलं काय? नेक्स्ट लाईन, मान, ढाल, लढाई, आन, छान. ओके, मान, ढाल, लढाई, आन, छान. नेक्स्ट वाला कोण रीड करणार लाईन? तनिक्ष. तनिक्ष, माइक ऑन कर. थर्ड लाईन रीड कर. वाघ. माग. मागा. माग. मागा. थवा. आला. माड. व्हेरी गुड. बघा थर्ड लाईन काय? वाघ, मागा, थवा, आला, माड. ओके, नेक्स्ट लाईन कोण रीड करेल?
सगळ्यांना भेटणार चान्स. ओके, आपण आता देऊया आर्या. आर्या माईक ऑन कर. 4th लाईन रीड कर. वाघ, हा. फणस, हम्म. वाघ, हम्म. गारा, हम्म. मामा. व्हेरी गुड. काय दिलंय? वाघ, फणस, वाल, गारा आणि मामा. ओके, नेक्स्ट 5th लाईन कोण वाचणार? 5th लाईन जतीन. जतीन माईक ऑन कर. 5th लाईन वाच. वाच लवकर. लास्ट. मी काय लास्ट? कुठे चालू आहे? यस मिस. कुठे चालू आहे माहितीये तुला? यस. हा बोल. साप. हा. हा क आहे तो. साप. हम्म. नाच. नाही, लास्ट वाली लाईन नाही चालू आहे. 5th वाली लाईन चालू आहे. हाक. हाक कुठे दिसतंय? हलाकाना हा आणि क. येईल का? वाघ. फणस. नाही, त्याच्या वाल. पुढची लाईन चालू आहे. त्याच्या पुढची लाईन चालू आहे. कुठे लक्ष आहे जतीन? हाक. हा. सोला. हम्म. पेढा. हम्म. ताक. हम्म. ओळा. व्हेरी गुड. लक्ष दे कुठली लाईन चालू आहे. हाक, देन फळा, पेढा, ताक आणि ओढा. माईक ऑफ करा जतीन. नेक्स्ट कोण राहिलंय? रिद्धी. रिद्धी माईक ऑन कर आणि बोल नेक्स्ट वाली लाईन. रिद्धी रीड कर नेक्स्ट लाईन. रीड कर. कुठे चालू आहे? आहे का रिद्धी क्लासमध्ये? रिद्धी. हा, पकड. पुढे त्याच्यानंतर कुठला शब्द आहे? वाच. डावा. डावा. नंतर पेन. हम्म. पेन नंतर काय आहे? सई. सई. आणि सई नंतर? छान. छान, व्हेरी गुड. बघा काय काय शब्द दिले तिथे? पकड, डावा, पेन, सई, छान. ओके, आता लास्ट वाली राहिलेली आहे लाईन स्पर्श. रीड कर तू. स्पर्श. आहे ना क्लासमध्ये स्पर्श? स्पर्श, माझा आवाज येतोय? स्पर्श, माझा आवाज येतोय का? रीड कर नेक्स्ट लाईन. ओके, नेक्स्ट कोण रीड करणार? गार्गी. गार्गी माईक ऑन कर. गार्गी. येस. हा, लास्ट वाली लाईन रीड कर. साप, हम्म. नाच,
पूस ढग ओता. व्हेरी गुड. साप, नाच, पूस, ढग, ओता. तर बघा सगळ्यांनी आता हे आपण जो बॉक्स दिलेला होता ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे शब्द दिले होते ते सगळ्यांनी आपण रीड केले. ओके, वाचले. ओके, तर बघा सगळे वेगळे वेगळे शब्द आहेत. लावा, नाक, काही वस्तूंची नावं आहे, काही आपण जे काम करतो त्याची नावं आहेत. पकड, हाक मारणे, असं पेन वगैरे आहे. काय छान वगैरे असं बोलले. काही नाव आहेत मामा वगैरे, सई वगैरे. ओके, सगळ्यांना बघितलं शब्द भाग म्हणजे काय, याच्यामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. ओके, कळालं सगळ्यांना. शब्द भाग म्हणजे त्याच्यामध्ये सगळी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी शब्द दिलेले आहेत. ओके, कळाले ना सगळ्यांना. बॉक्स मधले शब्द सगळ्यांना कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीचे इंग्लिश मीडियम स्टुडंट कळालं का सगळ्यांना? तुम्हाला बनवायचे आता शब्द. अब आप लोगों को वो जो शब्द दिए वो बनाने. चलिए, आता नेक्स्ट बघा खाली एक बॉक्स दिलेला आहे. याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? शब्द बनवायचे, शब्द शोधायचे, अक्षर मिळून शब्द बनवायचे. जसं इथे दिले बघा, आन. कसं बनवलं त्यांनी? आन. ओके, म्हणजे हे जे वरती दिलेले शब्द आहेत ते सगळे शब्द शोधायचे त्याच्यामध्ये. आन, देन फणस, ओढा. ओके, चला कुठले मला कोण सांगणार आता कुठले कुठले शब्द कोणाला दिसत आहेत? चला फर्स्ट तन्वी सांग, कुठला शब्द दिसतोय तुला याच्यामध्ये? तन्वी माइक ऑन कर. लावा. लावा, व्हेरी गुड. लावा दिसला तुम्हाला. नाक. नेक्स्ट, हा बस बस एक एक सांगायचंय. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. नेक्स्ट कनिक्स सांग मला, कुठला दिसला तुम्हाला तुला? कनिक्स कुठला शब्द ढग. कुठला? ढग. ढग, व्हेरी गुड. नेक्स्ट आर्या, तू सांग बाळा, कुठला शब्द दिसला? पकड. पकड, येस पकड, व्हेरी गुड. नंतर जतीन, तू सांग कुठला शब्द दिसतोय तुला? जतीन माइक ऑन कर. हा, कुठला शब्द दिसतोय तुला त्या बॉक्स मध्ये? बघ कुठला शब्द दिसतोय, शोध. वरती दिलेला याच्यातनं कुठला शब्द दिसतोय याच्यामध्ये? वाघ. काय? वाघ. वाघ, व्हेरी गुड. वाघ आहे, वाघ. माइक ऑफ करा. नेक्स्ट कौन बताएगा और मुझे? स्नेहा आप बताइए कौन सा शब्द दिखता है आप लोगों को, आपको? नल. ईट. मामा. मामा दिख रहा है, और कौन सा? क्या बोला आप लोगों? नल. नल किधर है? ईट. नल नहीं, नल नहीं है। नल यहाँ पे नहीं है, ऊपर भी नल है, हिंदी शब्द है। ओके, नल नहीं है। मामा दिखा, और क्या दिखा है? पेन है, देखिए पेन है, आपने रेड किया, पेन है। देन ढाल है। ओके ओके, माइक ऑफ कीजिए. नेक्स्ट रिद्धी, तुला सांग कुठला शब्द दिसतोय? साप. काय? हॅलो रिद्धी, कुठला शब्द दिसला तुला? माझा आवाज येतोय? कुठला शब्द दिसला बाळा रिद्धी? साप. हा, साप. ढाल. ओके, नेक्स्ट स्पर्श.
तुला कुठला शब्द दिसतोय सांग. स्पर्श माईक ऑन कर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. कुठला शब्द दिसतोय तुला याच्यामध्ये? डावा आणि गारा. डावा ओके आणि गारा. व्हेरी गुड. देन आरुष. आरुष तू सांग कुठला शब्द दिसतोय? छान आणि साप. छान आणि साप. व्हेरी गुड. सगळ्यांना कळालं हे जे वरती बॉक्स दिलेला आहे त्याच्यातून ते शब्द या बॉक्स मध्ये खालच्या बॉक्स मध्ये काय करायचे शोधायचे. ओके कळालं सगळ्यांना? होमवर्क मध्ये करायचंय तुम्हाला हे जो वरती बॉक्स दिलेला है ऊपर जो बॉक्स दिया हुआ है ना क्रीम कलर का तो नीचे उसमें से जो शब्द दिए वो नीचे वाले बॉक्स में क्या करने ढूंढने. ओके जैसे उन्होंने ढूंढा है पजल जैसा ऐसे ढूंढना है. ओके क्रॉसवर्ड बोलते ना वैसे. समजलं सगळ्यांना काय करायचंय? वरती जे बॉक्स मध्ये शब्द दिलेले आहेत ते खालच्या बॉक्स मध्ये काय करायचे शोधायचे. ओके आणि त्याला मार्क करायचे. ओके नेक्स्ट. वरील शब्दाशिवाय चौकोनात आलेले आणखी शब्द शोधा. आता इथे वरती बॉक्स मधले तर तुम्ही शोधणारच पण याच्यापेक्षा वेगळे जे शब्द असतील याच्यामध्ये ते सुद्धा काय करायचे शोधायचे. ओके यहाँ पे जो बॉक्स में दिए हुए वो तो ढूंढना है आप लोगों को. वो सब शब्द आपको ढूंढना है इसमें पर उसके अलग उसके सिवाय जो और कुछ अलग वर्ड आपको दिखेगा ओके वो आपको क्या करना है उसमें फाइंड आउट करना है. जैसे ये देखिए यहाँ पे दिख रहा है हाक. इथे दिसते ना हाक. हाक आहे का वरती? नाहीये. हाय सॉरी आहे. न ताक. ताक आहे का वरती? आहे. परत इक अजून काय वास. वास आहे का वरती? नाहीये. वास नाहीये. काय ना हा वास शब्द हा येईल. ओके कळालं सगळ्यांना? दुसरे जे शब्द असतील ते सुद्धा शोधायचे. वरील शब्द वापरून वाक्य तयार करा. आता हे जे वरचे शब्द आहेत हे सगळे यूज करून आपल्याला वाक्य तयार करायला सांगितले. चला कोण सांगणार मला वाक्य तयार करून कोण दाखवणार? सेंटेंस कौन बना के बताएगा मुझे? जो ऊपर दिए हुए शब्द है उससे सेंटेंस बनाना है. चला कोण बनवून दाखवणार मला? पहिले रिद्धी माइक ऑन कर. मला हे शब्द यूज करून मला एक वाक्य बनवून दाखव. तन्वी माइक ऑन कर. आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? सबको आवाज सुनाई दे रही है? ओके तन्वी माझा आवाज येतोय? तन्वी आवाज येतोय का माझा? हो. हा तर मला हे वरचे शब्द दिलेले आहेत ना त्याच्यातला कुठला पण शब्द तू काय कर त्याचं वाक्य बनवून दाखवायचं. कुठलाही शब्द तू यूज करू शकते. तर काय वाक्य बनव जसं तू असं बोलू शकते पेन आणला. ओके पेन आण असं कुठलंही वाक्य बनवू शकते. बघ आता अजून काय आहे शब्द आणि मला सांग वाक्य. पटकन सांग मला तन्वी. बघ किती सारे शब्द तिथे. आता इथे बघ साफ आहे ना तर तू काय बोलशील? ती खुर्ची साफ कर. ओके कळालं? नेक्स्ट माइक ऑफ करा. नेक्स्ट मला स्पर्श माइक ऑन कर आणि मला सांग एक वाक्य बनवून दाखव या शब्द घेऊ यूज करून. फणस छान आहे. व्हेरी गुड फणस छान आहे. अजून?
आईने हाक मारली. व्हेरी गुड. आईने हाक मारली. व्हेरी गुड. चला माईक ऑफ करा. व्हेरी गुड. नेक्स्ट कनिक्स, तू बनवून दाखव मला वाक्य. हा फॅन लावा. काय? हा फॅन लावा. याच्यामध्ये फॅन आहे का? फॅन शब्द आहे का याच्यामध्ये? नाहीये. हा लावा आहे पण फॅन होऊ शकतं. व्हेरी गुड. नेक्स्ट अजून एक बनवून दाखव मला वाक्य. हा वाघ आहे. हा नाहीतर तो वाघ आहे असं बोलू शकतो ना तू. तो वाघ आहे. ओके. नेक्स्ट आर्या, माईक ऑन कर. तू मला वाक्य बनवून दाखव. ती बघा सई. ही बघा सई. ओके. नाही असं पण बोलू, सई माझी मैत्रीण आहे असं पण बोलू शकतो. ओके. अजून एक वाक्य. तो बघा साप. तो बघा साप. आणि असं पण की किती मोठा साप आहे असं सुद्धा बोलू शकतो. ओके. नेक्स्ट जतीन, तू बनवून दाखव वाक्य. जतीन माईक ऑन कर. मला वाक्य बनवून दाखव. हे शब्द वापरून वाक्य तयार करायचे. बाकीच्यांनी केले ना? लक्ष आहे ना तुझं? सांग पटकन. पटकन. किती सगळे शब्द आहेत बघ. ढग आहे बघा. ढग वरून काय बनवू शकतो तू? आकाशात ढग दिसतात. ओके. अजून आला वरून काय बनवशील? मामा आला. येस, मामा आला. तसे वाक्य बनवायचे. माईक ऑफ कर. नेक्स्ट रिद्धी, तू बनवून दाखव 1-2 वाक्य. वाघ आला. वाघ झालाय मगाशी. आता दुसरा बघ शब्द. फणस आण. फणस आण. व्हेरी गुड. अजून एक. सई नाच असं पण येऊ शकतं ना? पेढा आण असं पण येऊ शकतं. किती सारे शब्द आहेत बघा. सगळे शब्द मिळून तुम्हाला वाक्य, किती सारे वाक्य होतील. जेवढे शब्द आहेत तेवढे वाक्य होतील बनून. पेन आण. व्हेरी गुड. तर कळालं सगळ्यांना काय करायचंय? वरचे जे शब्द आहेत त्याच्यावरून वाक्य तयार करायचे. कशी वाक्य तयार करायची कळालं सगळ्यांना? ओके. आरुष तू सांग वाक्य 2. मामा येणार आहे. व्हेरी गुड. अजून विजय आत ये. काय बोललास? मला ऐकायला विजय नाही. आत ये. विजय आत ये. विजय आत ये. आत आहे का इथे? आत नाहीये इथे बाळा. जे इथे शब्द आहेत तेच लिहायचे आपल्याला. आता ओढ्यावरून करू शकतो तू. ओढा. गावामध्ये ओढा आहे. तो ओढा. गावात ओढा आहे असं सुद्धा तू लिहू शकतोस. ओके. सगळ्यांना कळालं कसे वाक्य तयार करायचे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला होमवर्क मध्ये हेच करायचे आज. शब्द भाग 2. पहिले सगळे ते शब्द शोधायचे त्या बॉक्स मध्ये
आणि नंतर आता वाक्य तयार करायचे त्याच्यापासून. ओके, नेक्स्ट काय दिलंय बघा तुम्हाला, वाचा. तुम्हाला हे वाचायला सांगितलंय बघा. चला कोण वाचणार, फर्स्ट लाईन कोण वाचेल? कनिष्क रीड कर फर्स्ट लाईन. कनिष्क. गा खा या हा हा ही पी टी थू घे ने आण वाढ. ओके, व्हेरी गुड. आणि नेक्स्ट लाईन मला जतीन रीड कर. नेक्स्ट लाईन त्याच्या खालची. काढ पहा आल आला. आली आला येतो. आले आला पाणी कानी मी. व्हेरी गुड. आता बघा तुम्ही हे शब्द वाचले ना, तर त्या शब्दामध्ये तुम्हाला बघा वाक्य सुद्धा तयार होतात बघा. गा खा या असं शब्द आहेत वरती आणि खाली काय काढ आहे. तर काय बघा, त्यांनी बनवून दाखवलं एक शब्द आपल्याला, वाक्य पाणी पी. गाणे, आता दुसरं काय बनवू शकतो आपण, गाणी गा. ओके, हा पहा, हे सुद्धा येऊ शकतं ना. पाणी आण, असं सुद्धा येऊ शकतं. ओके, कळालं सगळ्यांना? असे वेगळे वेगळे शब्द येऊ शकतात, वाक्य बनू शकतात. सगळ्यांना कळालं का? शब्द भाग 2 कळाली का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. घरी होमवर्क करायचंय तुम्हाला. तर तुमचा होमवर्क काय, इंग्लिश मीडियम स्टुडंट, शब्द भाग 2. ही जी शब्द भाग 2 आहे ती घरी सगळी सॉल्व करायची आहेत. ओके, ओके, कळालं सगळ्यांना होमवर्क? लास्ट टाइम मी तुम्हाला बाराखडी लिहायला सांगितली होती क ची, सगळ्यांनी लिहिली का बाराखडी? इंग्लिश मीडियम स्टूडेंट आप लोगों ने बाराखडी लिखी सगळ्यांनी, बाकीच्यांनी? चला मला कोण बोलून दाखवणार बाराखडी? कोण बोलून दाखवणार क ची बाराखडी? चला पटकन. ओके, स्पर्श दाखव बोलून. कला काना का कल पिल क का की कू कू के कई को कौ कम कहा. व्हेरी गुड. नेक्स्ट तन्वी, तू रीड, तू बोलून दाखव क ची बाराखडी. क का की कू कू के कौ के के कई. कर को के नंतर को काय येतं? कई. कई को कौ. मोठ्याने बोल. कम. क का की बस कू बस. कू के ओके, नेक्स्ट कनिक्स, तू बोलून दाखव. क का की कू के कई को कम कहा. क बस क बस का की बस कू बस, क चीच आज आपण बोलूया, नेक्स्ट टाइम ख ची. ओके, नेक्स्ट जतीन, तू बोलून दाखव क ची बाराखडी. क का की कू कू के कई को कौ कम का. व्हेरी गुड. नेक्स्ट रिद्धी, तू बोलून दाखव. रिद्धी,
आहे ना क्लासमध्ये रिद्धी? बोलून दाखव पटकन क ची बाराखडी. ओके स्नेहा, आप बोल के बताइए चले बाराखड़ी क की. को का हम्म. कशे कशाची हम्म. कशेकू कशेकू हम्म. कशेरके क पे दो मात्रा कई. कला कई हाँ कला काना कला और मात्रा को. का को को के बाद कऊ. को कम कम कहाँ. कम कम के बाद क्या आता है कहाँ. कहा ओके घर पे रीड करो फिर से. ओके नेक्स्ट आरुष बोलून दाखव क ची बाराखडी. क का की कू के कू के कई को. कौ को कम को नंतर कऊ. कौ कम कहाँ. कम कहा ओके सगळ्यांनी आता नेक्स्ट टाइम ख ची बाराखडी रीड लर्न करायची. ओके सगळ्यांना परफेक्ट यायला पाहिजे ख ची बाराखडी नेक्स्ट टाइम. कळालं. ओके तर सगळ्यांना होमवर्क पण कळालंय आणि ओके चला मराठी मीडियम स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये त्यांचा न्यू लेसन घेऊया आपण पटकन. मराठी मीडियम स्टुडंट. ओके तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन दिसते तुम्हाला. स्क्रीन दिसते का मराठी मीडियम स्टुडंट. ओके तर लास्ट टाइम आपण जी कविता घेतली होती प्रकाशातले तारे तुम्ही ती त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले तुम्ही. प्रश्नांची उत्तरे लिहिली त्याची. प्रश्नांची उत्तरं लिहिली का प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे. होमवर्क केला का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके व्हेरी गुड. सगळ्यांचे मला दिसायला पाहिजे का क्लासरूम गुगल क्लासरूम मध्ये. मी चेक करणार आहे आज. तर आता नेक्स्ट आपण बघूया आम्ही जाहिरात वाचतो. ओके बघूया आपण याच्यामध्ये काय दिलंय. आम्ही जाहिरात इथे एक जाहिरात दिली म्हणजे काय जाहिरात माहिती ना सगळ्यांना. न्यूज पेपरमध्ये जी बातमी येते न्यूज येते. ऍडव्हर्टाइजमेंट सॉरी जाहिरात म्हणजे काय ऍडव्हर्टाइजमेंट माहितीये तुम्हाला एखाद्या गोष्टी विकायची वगैरे असेल कशाच्या तरी ऍडव्हर्टाइजमेंट येत असतात पेपरमध्ये माहिती आहे ना सगळ्यांना. पिक्चरची वगैरे नाहीतर कुठे सेल वगैरे लागला असेल त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येते. त्यालाच काय बोलतात जाहिरात. मराठीत काय बोलतात त्याला जाहिरात. ओके सगळ्यांनी लक्ष द्यायचं इंग्लिश मीडियम स्टूडेंट भी जो एडवर्टाइजमेंट आती है पता है ना पेपर में उसको एक मराठी में काय बोलते हैं जाहिरात. समजलं सगळ्यांना. तर इथे सांगितलं त्यांनी आम्ही जाहिरात वाचतो म्हणजे तिथे एक जाहिरात दिलेली आहे तुम्हाला आणि त्याच्यावर काय क्वेश्चन आन्सर्स विचारले तर त्याचे आन्सर आपल्याला शोधायचे. ओके बघा जाहिरात वाचूया आपण पहिले. या मुलांनो या रे या लवकर सारे नाटक पहा. बघा नाटकाची जाहिरात आहे. कशाची जाहिरात आहे नाटकाची. धमाल विनोदी बालनाट्य माशाचं घोरनं पाहायला विसरू नका. ओके बघा छोट्या मुलांसाठी हे मस्त नाटक आहे. आणि कुठलं नाटक आहे चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. बघा चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. ओके आता बघा मागच्या वेळेसच टीव्हीला एक नाटक आलेलं माहितीये सगळ्यांना आठवते का अलबत्त्या खलबत्त्या. सगळ्यांनी बघितलं असेल अलबत्त्या खलबत्त्या नाटक. ऍड यायची ना जाहिरात यायची टीव्हीवर
लक्षात आहे सगळ्यांच्या? नाटक सगळ्यांच्या अलबत्त्या खलबत्त्या नाटक यायचं टीव्हीवर. तसंच इथे एक नाटक आहे त्याची जाहिरात केलेली आहे. ओके, तर नाटकचं नाव काय आहे? चौकस शिंगी आणि घोरणारा मासा. मासा घोरतोय. ओके, त्याच्यामध्ये काय नाटक असेल तर त्यांनी इथे बघा किती वाजता आहे आणि कधी आहे ते सुद्धा दिले. उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल दुपारी 3:30 वाजता. स्थळ रंगकला नाट्यगृह रेणापूर. मग त्यांनी कुठे आहे ते नाटक, तारीख सुद्धा दिलेली आहे आणि किती वाजता आहे ते सुद्धा दिले. ओके, परत आता लेखक जे नाटक लिहिलं ज्यांनी त्यांचं नाव काय दिलंय बघा, योगेश डिखळे. दिग्दर्शक म्हणजे ज्यांनी हे काढलं नाटक. ओके, लिहायचं काम वेगळे जण करतात आणि दिग्दर्शक म्हणजे जे बनवायचं काम दिग्दर्शक म्हणजे ज्यांनी काढलंय ते कोण आहेत? रजनी चिपलकट्टी. निर्माती ज्यांनी बनवलं लता वानखेडे. आणि कलाकार आता त्याच्यामध्ये काम करणारे ऍक्टिंग करणारी लोक असतील ना, तर 22 तडाखेबाज बाल कलाकार आणि घोरणारा मासा. त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर आहेत म्हणजे नाटक करणारे आणि एक घोरणारा मासा आहे. ओके, बघा तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री 8 वाजेपर्यंत. आजच तिकीट खरेदी करा. दर ₹50 ₹30. ओके, बघा त्यांनी सांगितलं जर तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला तिकीट भेटतील आणि पटकन आजच तिकीट खरेदी करा. तिकिटाचे हे दिले त्यांनी प्राइस ₹50 आहे आणि एक ₹30 आहे, ₹30 आहे. आता समजा जे पुढे बसणारे असतील त्यांच्यासाठी ₹50 असेल, पाठी बसणारे ₹30 असं असतं ना, सगळ्यांना माहितीये. नंतर प्रत्येक तिकिटावर एक चिवडा पाकिट चक्क मोफत. बघा आता त्यांना माहितीये लोक कसे येणार, जाहिरात करायची आहे ना त्यांना, मग त्यांनी बघा एक डिस्काउंट दिला आपल्याला. काय दिलं? तिकीट घेतल्यावर एका तिकिटावर चिवड्याचं पाकिट. आता बघता बघता तुम्हाला काहीतरी खाऊ लागेल ना, तर त्यांना माहितीये लहान मुलांना खायला लागतंच, तर त्यांनी चिवड्याचं पाकिट काय ठेवलंय? फ्री ठेवलंय. ओके, रेणापूरच्या वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पहा आणि काळजीपूर्वक वाचा व उत्तरे लिहा. आता तुम्हाला ही आपण वाचली ना सगळ्यांनी ही जाहिरात, आपण सगळ्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्या, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. ओके, चला फर्स्ट, जाहिरात कशाची आहे? कोण सांगणार मला? जाहिरात कशाची आहे? चला गार्गी सांग, जाहिरात कशाची आहे? बालनाट्य. व्हेरी गुड. तर जाहिरात एका बालनाट्याची आहे. नाटकाची आहे नाही तर नाट्याची. ओके, बालनाट्याचे नाव काय आहे आणि बालनाट्य कोणत्या दिवशी आहे? संयोग सांग, त्या बालनाट्याचं नाव काय आहे आणि बालनाट्य कोणत्या दिवशी आहे? संयोग, माईक ऑन कर. बालनाट्य शनिवारी आहे. हा, शनिवारी आहे. आणि त्याचं नाव काय बालनाट्याचं? नाव काय आहे? इथे दिलंय बघ, चौकस शिंगी आणि घोरणारा मासा. चौकस शिंगी आणि घोरणारा मासा. ओके, व्हेरी गुड. या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले? कोणी केले दिग्दर्शन? गार्गी सांग. दिग्दर्शक कोण आहेत? चिपलकट्टी. रजनी चिप्पलकट्टी. ओके, इथे दिलंय बघा दिग्दर्शक रजनी चिप्पलकट्टी. ओके, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे. ओके, नाटक कोणासाठी आणि ते कशावरून कळते? संयोग सांग, नाटक कोणासाठी आहे आणि कशावरून कळते? नाटक मुलांसाठी आहे. आणि ते कशावरून कळलं तुला की लहान मुलांसाठीच आहे? कुठल्या वाक्यावरून कळालं? सांग. लिहिलंय ना जाहिरात मध्ये, या मुलांनो या रे या, लवकर सारे नाटक पहा. धमाल विनोदी बालनाट्य. ओके,
कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट. ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली त्या दिवशी कोणता वार व तारीख असेल ते कशावरून कळते? चला कोण सांगणार? गार्गी सांग. आता ह्या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात कधी आली असेल? कुठला वार असेल आणि कुठली तारीख असेल ते कशावरून कळते? शनिवार. नाही, त्यांनी सांगितले शनिवारी नाटक आहे. उद्या शनिवारी नाटक आहे त्यांनी सांगितलंय. पण पेपर मध्ये आपण कधी वाचतोय? आज वाचतोय ना. मग आजची हो. तारीख काय असेल? तारीख काय असेल आजची? 22च्या आधी कुठली तारीख येईल? 21. 21 एप्रिल. आणि वार कुठला असेल? शुक्रवार. येस, व्हेरी गुड. तर काय लिहायचंय की ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली त्या दिवशी शुक्रवार असेल आणि तारीख 21 एप्रिल असेल. ते कशावरून कळते? इथे दिलंय बघा. उद्या शनिवार दिनांक उद्या दिलंय ना. त्यांनी सांगितलंय उद्या नाटक आहे म्हणून ते आज आलं असेल पेपरामध्ये. ओके, बघा नेक्स्ट. आजच तिकीट खरेदी करा असे जाहिरात कशामुळे सांगितले? उद्या तिकीट खरेदी केली तर चालेल का? सहयोग सांग. त्यांनी असंच का म्हटलं की आजच तिकीट खरेदी करा? उद्या केलं तर चालेल का? त्यांनी इथे तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री 8 वाजेपर्यंत राहील. हा, पण त्यांनी आजच तिकीट खरेदी. हा, याच्यावरून समजतं आपल्याला. ओके, पण उद्या तिकीट खरेदी केलं तर चालेल का असं पण त्याने विचारलं. चालेल का उद्या तिकीट खरेदी केल्यावर? नाही. नाही, कारण उद्यापासून नाटक चालू होतंय. ओके, नेक्स्ट. सुमी तिकीट घ्यायला गेली. ओके, आता तुम्हाला सांगितलं ते सुमी नावाची एक मुलगी ती तिकीट घ्यायला गेली. तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या. त्यांनी टोपी घालून यायला का सांगितले असतील? का टोपी घालून यायला सांगितले असतील त्यांनी? कोण सांगणार मला? काय कारण असेल टोपी घालून यायला? हा, चला गार्गी सांग. जर सुमी तिकीट खरेदी करायला गेलीये आणि तिकीट देताना ते काका बोलले की येताना टोप्या घालून या. त्याने टोप्या का घालून यायला सांगितलं असेल? तिथे थंडी असेल. नाही. किती वाजता नाटक आहे बघा? नाटकचा टाइम बघा किती वाजता आहे? 3:30 वाजता ना, दुपारी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये दुपारी काय असतं? एकदम कडक ऊन असतं. म्हणून लहान मुलं जाणार आहेत ना नाटक बघायला. लहान मुलांसाठी नाटक आहे. म्हणून काका बोलले तिथे की तुम्ही दुपारच्या टाइम आहे ना, तर दुपारच्या टायमाला तुम्ही टोप्या घालून या उन्हातून, नाहीतर तुम्हाला ऊन लागेल. कळालं सगळ्यांना आता? तर टोपी का घालायला सांगितलं त्यांनी? ऊन असेल त्याच्यामुळं, दुपारची वेळ आहे आणि ऊन असेल भरपूर त्याच्यामुळे टोप्या घालून यायला सांगितलं. ओके, नेक्स्ट. प्रत्येक तिकिटावर चिवडा पाकिट मोफत मिळणार आहे. तुम्हाला चिवडा आवडतो का? चिवड्याऐवजी काय मिळाले असते तर तुम्हाला आवडलं असतं? सहयोग सांग. पॉपकॉर्न. पॉपकॉर्न. येस, पॉपकॉर्न. आजकाल पॉपकॉर्न सगळ्यांना आवडतं. ओके, तर कळाले प्रश्नांची उत्तरं? ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज लिहायचे होमवर्क मध्ये. ओके, जाहिरात मस्तपैकी ड्रॉ करा नोटबुक मध्ये जशीच्या तशी, आणि जी खाली प्रश्नांची उत्तर आहेत ते सुद्धा लिहा. ओके, आता बघायच्या नंतर अजून खाली काय दिलं बघा. आम्ही पुस्तक बनवतो. चित्रे पहा आणि बोला. आता तुम्हाला इथे वेगळी चित्र दाखवले. त्या चित्रामध्ये काय करायचंय? बघायचंय कोण काय करते, त्याचं बरोबर वर्णन करायचंय आणि तुमच्या शब्दामध्ये लिहायचंय. आता फर्स्ट बघा. फर्स्ट मध्ये काय सगळेजण कुठे गेलेले आहेत? कुठल्या तरी जागेला ते भेट द्यायला गेलेत. तर ते बघा, एक किल्ला वगैरे असेल आहे, डोंगर आहेत. ओके, ते नदी वगैरे आहेत. ओके, दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? सगळे समुद्र किनारी गेलेले सगळे. बघा, समुद्र किनारी सगळे बीचवर समुद्र किनाऱ्यावर आहेत सगळेजण. नारळवाला नारळ पाणी विकतोय. खूप फॅमिली कुटुंब एकत्र फिरायला आलेले आहेत. घोडे दिसतायत, उंट दिसतायत. समुद्रामध्ये काय दिसतात? होड्या वगैरे दिसतायत, जहाज दिसतायत.
ओके. देन तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, एक कुटुंबाचं चित्र आहे, फॅमिलीचं चित्र आहे. त्याच्यामध्ये आजी आजोबा आहेत आणि जी छोटी मुलं आहेत ती काय करतायत, आजी आजोबांना मदत करतायत. ओके. आणि चौथ्या चित्रामध्ये काय दिसतंय की एक जो मुलगा आहे तो सायकल वरून पडलाय, घरी जात असेल शाळेतून वगैरे, तो पडला आणि त्याला लागलंय. ओके. तर तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या चित्राचं वर्णन करून तुमच्या शब्दात लिहायचंय. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं मराठी मीडियम स्टुडंट? होमवर्क काय तुमचा, ही जाहिरात ड्रॉ करून मस्तपैकी जाहिरात काय करायची, त्याच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आणि हे खाली जे पुस्तक बनवतो म्हणजे हे सगळे चित्रच आपल्याला ऑब्झर्व करायचंय, बघायचंय नीट आणि त्याचं वर्णन करून लिहायचंय. ओके. कळालं मराठी मीडियम स्टूडेंट? तुमचा होमवर्क है हाँ. ओके. तो आज हमने जो पढ़ा वो सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं आज जे आपण शिकलो मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम? सगळ्यांना मी होमवर्क सुद्धा सांगितलंय, सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचंय. ओके. आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. ओके. आपला लेसन सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. तर बाय एव्हरीवन, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. Bye, miss. बाय Bye. Bye, miss. बाय. Bye, teacher. बाय. चला पटकन क्लास लेफ्ट करा. तन्वी, तन्वी क्लास लेफ्ट कर.